आर के बिल्डर्स मानकोली संघ घेतो दुसऱ्या बाजूला बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा हा संघ मात्र घेताना पाहायला मिळतो. देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी. नेक्स्ट प्ले. पहिलाच बॉल. हो यावेळेस मात्र बसून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र निर्धाव चेंडूची संगत आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. प्रथम गोलंदाज आपण पाहतोय दीपेश केनी यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय लिडिंग एज बॅटचा लागताना असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 38 सर्कलमध्ये खेळाडू होता. तिथे मात्र एकदा वेकवण्यात यश मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचं श्रीगणेश होत असताना सरवली पाडा या संघाचं पाहायला मिळतोय. दोन्ही सलामीर जोडी इवन जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ झालाय आणि एक धाव फलकावरती पाहायला मिळते. डावखुरा आताचा फलंदाज महेशला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. डावखुरा आताचा फलंदाज विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. सरवली पाडा तिला खेळाडू बिलॉंग करतो. याचा पुढचा बॉल यावेळेस राईट आर्म राऊंड विकेट. हो यावेळेस मात्र फटका अचूक आहे. प्रॉपर टायमिंग. इथे मात्र लाजवाब फटका आलेला हा षटकार 6 धावा. नक्कीच या 6 धावेच्या मदतीने दाफल जाऊन पोहोचला आता 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही मातब्बर संघ भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील दोन्ही मोठं नाव आहे. बघा पंकज माळी तिथे उपस्थित असाल तर नक्कीच आपण बॉल द्यायचं विनंती असेल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. हो यावेळेस मात्र फुल रेचा बॉल. इथे मात्र फटका अचूक आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. इथे मात्र थोडीशी दुखापत झाली आहे. नक्कीच चांगला एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाला. परंतु 4 धावा इथे मात्र एकवण्यात यश मिळत आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन 100% नाही तर 101% इथे मात्र एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाला या खेळाडू करून. ते देखील प्रेम माळीला आपण पाहतोय तिथे मात्र पूर्णपणे टीमसाठी झटापट करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी दुखापत झाली परंतु एकदा स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या सफरचा बॉल ओव्हर टू मॅच. हो यावेळेस मात्र पूल केलाय. प्रॉपर टायमिंग आहे. लांबी देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका लाजवाब. प्रॉपर टायमिंग. षटकार 6 धावा. बॅक टू बॅक विचार केला तर तिसऱ्या बॉलवरती षटकार आला. चौथ्या बॉलवरती चौकार आणि 5व्या बॉलवरती देखील षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय फलंदाजी करतात. 17 धावा फलकावरती. 17 ऑन बोर्ड. पूर्णपणे यावेळेस मी तर म्हणेन एका बाजूने तलवार लढत असताना आपल्याला महेशला आपण पाहतोय. विस्फोटक बॅटिंग इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये केली आहे महेशने. डावखुरी आताचा फलंदाज विस्फोटक असतो त्याचप्रमाणे आता मात्र बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा हिरा मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय.
हो, यावेळेस देखील मोठा प्रहार करायचा होता एक साईडच्या दिशेने, परंतु इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल असेल कुठल्याही प्रकारची इथे मात्र इशारा एक्स्ट्राचा नसेल आणि एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आहे. धावा जाऊन पोहोचला तब्बल 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. ऑन बोर्ड. एका बाजूचा विचार केला तर सरवली पाड्याची जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते, कारण की 17 धावा धाव फलकावरती आहेत. एकही विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मग स्पीडअप करा, वेळेचं देखील भान ठेवा, वेळेची मर्यादा आहे. टायमर इथे मात्र चालू आहे. नक्कीच 3 षटक आपल्याला 17 मिनिटाच्या अवधीमध्ये टाकायचे, देखील दक्षता घ्यायची आहे. टीम मानकोली संघ 2 वाजून 20 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता मैदानाच्या आतमध्ये विकेटवरती, परंतु आता मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि दुसरं षटक घेऊन आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सिनू माळी यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस मात्र पाहायला मिळेल. समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळेल सरवली पाड्याचा. दुसरं षटक इथे आपण पाहतोय मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल डान्सिंग डाऊन फटका खेळायचा होता, मोठा प्रहार करायचा होता. यावेळेस बंदाटवेग आपल्याला पाहायला मिळाला. सगळी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र जर विचार केला तर डॉट बॉलची सांगता आपल्याला अद्याप आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आर के बिल्डर्स मानकोली हा संघ मात्र खेळतोय. हो, यावेळेस मात्र लिडिंग एज इथे मात्र धक्का क्रमांक पहिला लागेल असताना परतावं लागेल. यावेळेस फलंदाजाला मोठा मासा गाला लागलेला आणि इथे मात्र धक्का क्रमांक पहिला. फलंदाज इथे मात्र बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. इनाट नंबर 3 वरती प्रशांतला आपण पाहतोय. राईट मुर्दे विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो, ओव्हर द कव्हर्स फटका खेळायचा होता, ऑन राईस फटका सजवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. या परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती सीनू माळीला आपण पाहतोय. पानकोली गाव मधील हा खेळाडू बिलॉंग करतोय. पुढचा बॉल. ओहो, यावेळेस मात्र चुकीची लाईन पाहायला मिळते. यस, व्हाईट बॉल आम्हाला सांगत असताना परत एकदा हा बॉल टाकावं लागेल या गोलंदाजाला. अठरा धावा फलकावरती पाहायला मिळतात. 18 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. हो, यावेळेस मात्र फटका लाजवाब. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण.
यावेळेस आपण पाहतोय इथे एक धाव कंप्लीट होते. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने दाफल जाऊन पोहोचेल तब्बल 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा दाफलकावरती. दुपारचं सत्र आपण पाहतोय. शांत संयमीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हो या आडवा भाटे खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. इथे मात्र परतावं लागेल. वाघाची शिकार झाली आहे. इथे मात्र 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा. महेशला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आपण पाहतो. इनेट नंबर 4 वरती आलाय. कुणालला आपण पाहतोय. डावकुरी आताचा फलंदाज. हो बाट शिडी गेज थोडीशी यावेळेस डाऊटफुल पाहायला मिळतो. तिथे मात्र ओव्हर समाप्त होईल. क्लोज कॉल होता. अर्थानं सगळी गोलंदाजी मित्रमंडळी यावेळेस सिनूने केले. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट मात्र संपादित केलं. ते म्हणजे सिनोने. कौतुक करावं तितकं कमी. सिनू माळीचं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच मानकरी संघ आपण पाहतोय. आर के बेटर मानकरी संघ नाव खूप मोठं आहे आणि त्याचप्रमाणे आता मात्र कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच मानकोली म्हटलं तर नक्कीच डीजे आबी त्यांचा संघ खऱ्या अर्थाने त्यांच्या गावातील संघ आहे. थोडंसं त्यांच्या मनामध्ये देखील प्रेशर आहे. टेन्शनचा माहोल त्यांच्या चेहऱ्यावर देखील आहे. नक्कीच आयोजन कमिटी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवेल. ती तुम्हाला आम्ही एक इनिंग झाल्यानंतर सांगू. नक्कीच बघा सरवली पाडा या संघाला मात्र 4 रनाची पेनल्टी असेल ह्याची नोंद घ्यायची. नक्कीच 12व्या खेळाडूची 2 रनाची पेनल्टी असेल आणि ट्रेसिंग हे कंपल्सरी होतं. त्यामुळे नक्कीच 2 रनाची इथे मात्र ॲड झाले. 2 आणि 12व्या खेळाडूचे 2 4 धावा इथे टोटल ॲड झालेत. याची दक्षता घ्या. खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे आणि शिस्तबद्ध स्पर्धेमध्ये शिस्त हे गरजेचं आहे. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय पूर्णपणे बॅटरला पूर्ण शांत ठेवण्याचं काम केलं आहे गोलंदाजाने. पुढचा बॉल यावेळेस हो यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. पाहावं लागेल. क्लोज कॉल. इथे मात्र धक्का क्रमांक तिसरा. गरज होती का प्रश्नचिन्ह निर्माण. इथे मात्र परतावं लागेल फलंदाज प्रशांतला. प्रशांत बॅक टू टॅक आउट. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. 2 बॉलचा जर विचार केला तर 20 धावा दाफलकावरती आहे. 20 ऑन बोर्ड. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती यावेळी सागर माळीचं पाहायला मिळतोय.
बघा विनंती असेल अप्पा 11 भरोडी आणि आर डी ओवळी हा संघ जर आला असेल तर आपण आल्याचे रिपोर्ट करायचं आहे. प्रथमतः आपण रिपोर्ट करा आणि लिगली एंट्री करून घ्या विनंती असेल. दोन्ही टीम्स अप्पा 11 भरोडी आणि आर डी ओवळी हा संघ दोन्ही संघांना विनंती असेल आपण आला असाल तर रिपोर्ट करा. आणि नक्कीच बादशाह पिंपळगर आपण जर असाल तर कुठे जाऊ नका विनंती असेल. आपण देखील सज्ज राहायचंय. ट्वेंटी ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस तिसरा बॉल. हो यावेळेस मात्र या स्टँड वरती वेग घेणारा बॉल पाहायला मिळाला. एक धाव इथे मात्र कंप्लीट झाले. इथे चिकी सिंगल कंप्लीट आणि या चिकी सिंगल नाही धावफलक जाऊन पोहोचले. तब्बल 21 शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. शांत संयमाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टायमर देखील इथे मात्र चालू आहे. गोलंदाजी करत असताना मानकरी संघ वेळेचं भान ठेवा. 3 षटक आपल्याला 17 मिनिटांच्या अवधीमध्ये नक्कीच टाकायचे. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय स्फेअरलेगच्या दिशेने फटका सजवला आहे. अलॉंग विथ द कार्पेट फटका आहे. दुसऱ्या धावेचं कॉल आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे इक्वडल्या गेल्यात. चार बॉलचा केस झालाय. धावफलक जाऊन पोहोचलोय 23-23 ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती 4 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो यावेळेस मात्र आपण पाहतो मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला आहे. एका धाब्यावरती समाधान घ्यावं लागेल. आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. तब्बल 24 या आकड्यावरती 24 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल आहे. वट गो. शेवटचा बॉल. हो यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे मात्र 1 बाउंड क्षेत्ररक्षक चेंडू विसावतोय. इथे मात्र 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. येस इथे मात्र ओव्हरचा समाप्त होईल. धावा जाऊन पोहोचलाय 26-26 ऑन बोर्ड. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 26 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. चला यस टीम मीटिंग करू नका विनंती असेल. मानकोली संघ टीम मीटिंग नकोय. स्पीडअप करा. बराच वेळ झालाय स्पर्धेसाठी. शेवटचं षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. हितेश केडेला आपण पाहतोय. शेवटचं षटक. हो चांगली गोलंदाजी. खोलवर टप्पाचा बॉल आपण पाहतोय. इथे मात्र डीप मधून क्षेत्ररक्षकाला उचललाय फेकलाय बॉलला. तोपर्यंत इथे मात्र या 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. तब्बल 28 या आकड्यावरती 28 ऑन बोर्ड. निशांत गुरुनाथ पाटील आणि आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती नक्कीच आपले लाडके निशू नक्कीच प्रत्येकाला या कमिटीला हवे हवेसे वाटणारे निशू आपण या
आपलं स्वागत आहे. पुढचा बॉल यावेळेस हो यावेळेस मात्र चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. लाईनीतली चुकीची खराब गोलंदाजी. व्हाईट बॉल असेल, एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल स्कोर कार्ड वरती. धावफलकातून पोहोचेल 29 ऑन बोर्ड. पुढचा बॉल हो यावेळेस ओव्हर द कव्हर्स फटका सजवलाय. देखना स्ट्रोक आहे इथे मात्र मिळतील पूर्णपणे 6 धावा. आलेला हा दर्जेदार एवन गॉडीचा षटकार 6. या षटकाराने मात्र मी तर म्हणेन संजीवनी देण्याचं काम केलंय स्कोर कार्डला. 29 धाव्यांवरती स्कोर कार्ड थांबलं होतं, स्थिरावलं होतं. परंतु आता मात्र षटकाराने आपण पाहतोय धावफलकातून पोहोचले तब्बल 35 या आकड्यावरती. पस्तीस धावा धाव फलकावरती आहेत. 35 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल पाहावं लागेल. मानकोली संघ एका बाजूला खेळतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सरवली पाडा. मानकोली म्हटलं तर एक मोठा खऱ्या अर्थानं भिवंडीमधील टीम आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र ह्यूज फटका खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग नव्हती. क्षेत्ररक्षक खाली चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये फंबल झालाय. इथे मात्र आपण पाहतोय काय घडलंय. कुठल्याही प्रकारची धाव इथे मात्र पाहायला मिळाली नाहीये. हा नक्कीच प्रतीक मालीच आपण पाहतो इथे मात्र चुकी करत असताना. यावेळेस आपण पाहतोय नोचा कॉल आलाय. फ्री हिट असेल, संधी असेल यावेळेस मोठा फटका खेळायची फलंदाजाला. या ग्रीन सिग्नल पंचांच्या मार्फत आपण पाहतोय नो बॉलचा कॉल, फ्री हिट. ओहो यावेळेस मात्र मोठा प्रहार करायचा होता, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फ्री हिटचा बॉल आहे, एकच धाव इथे मात्र संयम बाळगावा लागेल. इथे मात्र जर विचार केला तर एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचले 37 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल, 1 टू गो. शेवटचा बॉल. हो यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅटल प्रॉपरली आला नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय लिडिंग गेज अतिरिक्त, आणि इथे मात्र या 2 धावा पाहावं लागेल. या रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. 1 धाव कंप्लीट आहे. दुसरा धावाचा प्रयत्न करत असताना हा धक्का लागत असताना संघाला आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव इथे स्कोर कार्डवरती ऍड होतोय. 38 धावा धाव फलकावरती या 38 ऑन बोर्ड आणि 39 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच येणारे 24 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आमचे सतीश स्कोरर देखील आज उपस्थित करताना चांगले स्कोरिंग. भिवंडीमधील एक आतबदारचे स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे गुणलेखक, त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड मात्र आज सजलं जाते. नक्कीच नक्कीच GCA सदस्य देखील आहेत आणि नक्कीच बरेच मोठमोठ्या स्पर्धा मात्र त्यांच्या हाताखाली असतात. आणि खऱ्या अर्थानं सर्व गुण संपन्न असा व्यक्तिमत्व आपण पाहतोय. नक्कीच मास या नावाने मात्र ओळखले जातात. नक्कीच खऱ्या अर्थानं आम्हाला सातत्याने प्रत्येक जण सांगत असतो की मास सर वेळेला मात्र पंच देखील असतात, कॉमेंटेटर देखील असतात, स्कोरर देखील असतात. सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व, त्याचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं संपूर्ण भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटला हायजॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच आहे. आणि या सीझनला मात्र आपण पाहू तर मोठमोठ्या स्पर्धा मात्र त्यांच्या मार्फत आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. नक्कीच खऱ्या अर्थानं सुजित सिंग या व्यक्तिमत्वाचे नक्कीच खास
आणि की प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचसाठी सायकल देखील असते आणि खऱ्या अर्थानं दमदार असं आयोजन. खऱ्या अर्थानं संपूर्ण जर विचार केला तर फक्त आणि फक्त यांची चर्चा, या स्पर्धेची चर्चा मात्र भिवंडी ग्रामीण टेनिसवर नसेल तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आपल्याला पाहायला मिळते. मोठी स्पर्धा असते, तब्बल 7 ते 8 दिवसांची स्पर्धा असते आणि नक्कीच यावर्षी देखील ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. एकोणचाळीस धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. हा नक्कीच आणि 4 रनांची पेनल्टी असल्यामुळे नक्कीच बॅटिंग करत असताना आपल्याला मानकुली संघ पाहायला मिळेल. एक षटकाच्या अखेरीस ते 4 धावा त्यांच्या खात्यामध्ये ऍड केले जातील याची देखील दक्षता घ्यायची आहे. हे सलग स्पीडअप करा. बादशाह, नक्कीच बादशाह पिंपळगर संघाचा कॅप्टन आपण उपस्थित व्हायचं विनंती असेल. दुसरं सत्र आपण पाहतो. इथे मात्र गरज आहे तब्बल 39 धावांची. धावांचा जर विचार केला तर 39 धावा इथे मात्र बनवायचे. हो, यावेळेस मात्र हाफ टाकर बॉल आपल्याला पाहायला मिळते. ऑन टोच फटका खेळायचा होता. पहाटाने बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. या फर्स्ट कॉल यावेळेस 1 बाउन्स वॉन इथे मात्र केलं जातं या गोलंदाजाला. हो, यावेळेस मात्र
पाहतोय नऊचा कौल आला पंचाच्या माध्यमातून. नक्कीच सेकंड बाउन्स होता. नऊचा घोषित इथे मात्र करत असताना पंच आपल्याला पाहायला मिळतात. यस सेकंड बाउन्सचा नो आहे. धावाचा जर विचार केला तर आता मात्र खातं खोललंय नऊच्या माध्यमातून. एकदा इथे मात्र ऍड होतंय स्कोर कार्ड वरती. एका बाजूला जर विचार केला तर मानकोली संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला इथे मात्र सरवली पाडा. हो यावेळेस मात्र खटप्पाचा बॉल इथे मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाडाल स्विच केलाय. इथे मात्र ही एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. धावफलक जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तळेस असे अशी यावेळेस परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बुन बुनसे सागर मिळता असं समीकरण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक एक धावा इथे एकवडण्याचा प्रयत्न आहे परंतु आता विचार केला तर तब्बल 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस हो लाऊड अपील आहे या सिटीज. धक्का क्रमांक पहिला. मोठा मासा गायला लागत असताना फलंदाजाला परतावं लागेल. इथे मात्र फलंदाज बाद. यावेळेस मात्र आपण पाहतोय परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा घेतल्यानंतर उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळाला. धावांचा जर विचार केला तर 2 या आकड्यावरती धावफलक जाऊन स्थिरावलाय. तर म्हणेन टाळ्या लावण्याचं काम केलं या गोलंदाज महेश पाटीलनं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 ऑन स्कोर कार्ड. एका बाजूला मानकोली संघ खेळतो आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सरवली पाडा हा संघ खेळतोय. यस पुढचा बॉल हो यावेळेस मात्र आपण पाहतोय इथे मात्र बॅटची रिडिंग एज पाहायला मिळते. एक धाव इथे मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि नक्कीच 3 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा पॅनल्टीच्या ऍड होतील आणि आता मात्र स्कोर असेल 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. हॅलो हॅलो. अतिशय चांगला सामना रंगण्यात आलेला आहे. तरी पण प्रेक्षकांमध्ये कुठे उपस्थित आमचे परममित्र निशांत पाटील कुठे असतील त्यांनी स्टेजवर संपर्क साधावा. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सोहम पाटील यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय फ्रॉम सरवली पाडा.
हो, यावेळेस मात्र डान्सिंग विकेट फटका खेळायचा होता. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना परत एकदा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच लो स्कोरिंगच्या दिशेने यावेळेस मात्र मॅच वळताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूचा विचार केला होता सरवलीपाडा हा संघ मात्र खेळतोय आणि मानकोली हा संघ विचार केला. नक्कीच त्या ॲड केलेल्या आहेत 4 धावा आणि 7 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा इथे मात्र खर्च केल्या होत्या महेश पाटील, परंतु पेनल्टीचं महत्त्व येथे या मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. 4 धावा पेनल्टीच्या स्वरूपात मिळाल्या होत्या. पुढचा बॉल यावेळी हाफ ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा मोठा प्रहार हवाई फायर करायचं होतं. इथे मात्र एक धाव कंप्लीट, दुसरा धावाचा प्रयत्न कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय. बघता बघता चित्ताच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळाईने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. प्रश्नचिन्ह निर्माण आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. 39 धावांचा पाठलाग करायचा आणि 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. अजूनही 30 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. रफ अँड टफ सामना आहे. अजूनही चित्र स्पष्ट झालं नाही. कोण जिंकेल हा सामना प्रश्नचिन्ह निर्माण आहे. ओहो, यावेळेस मात्र चांगला फटका, प्रॉपर टायमिंग. इथे मात्र खोदवर डप्पाचा बॉल होता, खोदून काढलाय आणि हवाई फायर देखना स्ट्रोक यावेळेस बॅटमधून येत असताना केडीके कडक 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 चाललंय चाललंय चाललंय. या 7 धावेच्या मदतीने जर विचार केला तर 15 या आकड्यावरती धावफलक आहे. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल. हो, या 20 मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने फटका सजवलाय. प्रशांतला पण तिथे पाहतोय. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ झालाय, उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टू गो. यावेळेस महत्वाच्या क्षणी यावेळेस मात्र हिऱ्याला इथे मात्र चमकावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये फटका चांगला, लाजवाब, प्रॉपर टायमिंग, गॅप शॉट सिलेक्शन चांगलं. यावेळी चुकी मैदानामध्ये घडली आहे. इथे मात्र चुकीला माफी नाही आहे. मिळतील पूर्णपणे 4 धावा आणि ह्या 4 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. एक एक धाव किती महत्वाची असते ते ही मॅच मात्र सांगून जाईल. पेनल्टीच्या 4 धावा इथे मात्र ऍड केला, त्या देखील 4 धावाचं महत्व या मॅचमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती येत अजूनही विचार केला तर 19 धावांची आवश्यकता आहे. येणारे 13 बॉल आणि नक्कीच 19 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती 39 रन्स टू विन आहे. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. 20 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती, अजूनही 19 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फटका लाजवाब. परत एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा ऑन बाउंड सीमारेषा पार. पंच चौकार असेल असं डिसिजन पेंडिंग आहे. थँक्यू निशान पाटील. येस, रिव्ह्यू असेल. आमची टेक्निकल टीम इथे उपस्थित आहेत. रिव्ह्यू असेल चौकार किंवा षटकारासाठी एकदा चेक करा. असं संपूर्ण SSS लाईव्हची टीम आमच्यासमोर जॉईन आहे. गुड क्वालिटी, गुड क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे आणि त्याचप्रमाणे इथे मात्र चेकिंग चालू आहे. बघा, बाहेरून कोणी बोलू नका, विनंती असेल. ऑफिशियल पंच आहेत ते आपल्याला नक्कीच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
यस चौका आहे. नक्कीच ऑफिशियल देखील आम्ही चेक केलं SSS लाईव्ह यांच्या माध्यमातून. बघा मानकोली संघ इथे देखील चेक केलंय स्क्रीनमध्ये. ऑफिशियल थर्ड अंपायर पंच देखील आमच्या समोर जॉईन होते. धावफलक जाऊन पोहोचले 24 ऑन बोर्ड. येणारे 12 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल भोईरला आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हो यावेळेस मात्र अचूक कशी गोलंदाजी पाहायला मिळते. पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळाला. नक्कीच अशीच गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर मेहनत इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल दोन्ही टीम्सला. यावेळी चांगली मॅच आपल्याला इथे मात्र पाहायला नक्कीच मिळते. 24 धावा अद्याप पाहायला मिळतात. 24 ऑन बोर्ड. तब्बलचा विचार केला तर 39 धावांचा बाटला करायचा आहे. शांतते सह्यबीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. वेळेची देखील मर्यादा आहे ते देखील लक्षात घ्या. पुढचा बॉल यावेळेस मात्र व्हेरिएशन. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक मिळतं म्हणून यावेळेस कुणाल भोईरनं केलंय. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. सलगचा जर 2 बॉलचा विचार केला 2 बॅक टू बॅक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र मोठा फटक्याची आता मात्र आतिषबाजी करावीच लागेल. कुठेतरी बॅटचा फेस खोलावं लागेल. प्रेशर थोडंसं बाजूला ठेवून आपल्या टीमच्या प्रगतीपथावरती इथे मात्र पुढे जावं लागेल. त्याच प्रकारे इथे मात्र कामगिरी केली आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचं कॉल आहे. चांगलं कलेक्शन यावेळी क्षेत्ररक्षकांनी केला. चांगलं कलेक्शन तितका चांगला थ्रो यावेळेस पाहायला मिळाला. 2 धावा इथे मात्र एकवडण्यात यश मिळतंय. 2 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 26 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे 9 बॉल आणि 13 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 9 बॉल 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय घडेल पाहावं लागेल. ओहो हवाई फायर केलाय. 3 क्षेत्ररक्षक धावतात वेगाने. नोमॅ सँडीला चेंडू अधळलाय. इथे मात्र चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. पाहावं लागेल. पूर्णपणे एफर्ट्स पाहायला मिळतात आणि बघता बघता पाहावं लागेल किती धावा आहेत पंच. असं 3 धावा असतील. 3 धावा इथे स्कोर कार्डवरती ऍड होईल. नक्कीच 1 धाव वाचवण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी झेलची संधी होती. थोडीशी चूक झाली आहे परंतु नक्कीच थोडंसं कॉन्फिडन्स दिला असं कुणाल भोईरला या विकेटनं. कुठेतरी संघ अडचणीत निर्माण होता. त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम प्रयत्न इथे मात्र पराकाष्ठा या मैदानाच्या आतमध्ये कुणाल भोईरच्या माध्यमातून चाललंय. तब्बलचा विचार केला तर 29व्या धावफलकावरती अजूनही 10 धावांची गरज या मॅच मध्ये. येणारे 8 बॉल आणि 10 धावांची गरज. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी. थोडंसं यावेळेस मी तर म्हणेन कमबॅक होत असताना टीम आपण पाहतोय सरकुटी पाडा या संघाच्या बाजूने ही मॅच मात्र झुकली आहे की काय. कारण की आता मात्र पूर्णपणे कब्जा यावेळेस करत असताना बॉलिंग मार्कवरती कुणाल भोईरला आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ झाला आणि फक्त 5 धावा आतापर्यंत खर्च केलेत कुणाल भोईरनं. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल आहे. ओहो यावेळेस फटका सुरेख आहे. वा काय झेल इथे मात्र टिपली गेली आहे. सुरेख कॅच इथे मात्र परतावं लागेल. फलंदाज दीपेश केनीला. फलंदाज बॅक टू डकआउट. यावेळेस समीकरण मध्ये चेंज आहे. उत्कृष्ट अशी झेल आपल्याला पाहायला मिळते. चेक. नक्कीच वेलेगावचे उत्कृष्ट असे फलंदाज निशान गुरुनाथ पाटील हे कुठे प्रेक्षकांमध्ये असतील त्यांनी स्टेजवर यायचे. निशान पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं जेवढं बोलता येईल तेवढं कमी आहे. असं मोठे व्यक्तिमत्व कुठे प्रेक्षकांमध्ये असतील त्यांनी स्टेजवर यायचे. तसेच आमचे पियुष पाटील त्यांची आवर्जून वाट बघत आहेत स्टेजवर.
निशान पाटील कुठे असतील प्रेक्षकांमध्ये त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. धन्यवाद. नक्कीच निशांत पाटील आपण या, हे जर संपूर्ण आयोजन कमिटी आपली वाट पाहत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 29 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातील जर विचार केला तर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच देखील आपण पाहिलं. नक्कीच जय काफरोबा वेहेळे संघ देखील 6 बॉल आणि 9 धावांची गरज असताना तो संघ मात्र परास्त झाला. आणि आता मात्र दुपारच्या सत्रामध्ये देखील आपण पाहतोय येणारे 6 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर नक्कीच त्या धावा मात्र डिफेंड झाल्या होत्या, परंतु आता मात्र त्या धावा डिफेंड पुनश्च एकदा होतील का ते देखील प्रश्नचिन्ह निर्माण आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर, ती येणारी वेळ सांगून जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. चौथा आणि अंतिम षटक घेऊन आपण पाहतोय जतीनला. जतीन पाटील यावेळी आलाय चौथं षटक घेऊन. जतीन पाटील, ओहो यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक. इथे मात्र प्रयत्न चांगलं होतं, पाहावं लागेल डिसिजन. यस, इथे मात्र पंच सांगत असताना यावेळेस मिळतील पूर्णपणे या 6 धावा. आलेला हा षटकार 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीने आता मात्र पूर्णपणे समीकरण चेंज झाले. आता उर्वरित येणारे 5 बॉल आणि 4 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 5 बॉल 4 धावांची गरज. समीकरण बदललाय. ओहो यावेळी सोबत टोस फटका सजवलाय. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये. इथे होती विकेट, तिथे कन्वर्जन झाला या चौक्यामध्ये आणि आता मात्र सामना फिनिश केलाय. आणि दोन्ही स्टाईल मध्ये जिंकलेली टीम आपण पाहतोय नक्कीच आरके बिल्डर्स मानकुले संघाने सामना जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन. आणि हार्डलक टीम सरवलीपाडा. तर या सरवलीपाडाचं कॅप्टन आपण नक्कीच त्वरित भेट द्या विनंती असेल. कुणाल भोईर, येस चला. बादशाह पिंपळगर संघ पण त्वरित यायचंय. येस, आणि सरवलीपाडा संघाचा कर्णधार आपण भेट द्या विनंती असेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्यांनी त्याच्या बॅटमधून वैयक्तिक 25 धावांची खेळी स्वीकारली